नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर घरातलं सर्व आवरलं माझं, फक्त भांडी आणि कपडे तेवढे धुवायचे होते. बाकीच्या सगळ्या गोष्टी झाला, नाश्ता वगैरे झाला, घरातला कचरा वगैरे काढून झाला, फरशी वगैरे पुसून झाली. त्यानंतर बाहेर पण कचरा मारला आणि मग पाणी मारून ते दररोज मी धुवून घेते. ते समोरचा जो वटा आहे तो. त्यानंतर वैभूची इकडे मस्ती चालू होती, ते मी दाखवत होते. आणि मी थोडंसं बाहेरचं शूट केलं आहे, कारण वातावरण खूप छान वाटत होतं. म्हणजे आज पावसाचं वातावरण आहे आणि गवतं जे आहेत ना, खूप छान दिसतं. म्हणजे जो बाहेरचा जो काय म्हणतात निसर्ग, नॅचरल जे आहे ते खूप छान वाटतं बघायला. तर बघा आभाळ किती छान दिसतं. एका बाजूला पांढऱ्या कलरचं दिसतंय ढग आणि बाकीचं निळं आहे. ते खूप छान वाटतं बघायला. असं वरती बघितलं ना तर खूप ऊन असते, पण असं सावली असली ना का वरती बघायला खूप छान वाटतं. मला असा व्हिडिओ काढायला आवडतं बाहेरचं, म्हणजे जे झाडांचा व्हिडिओ वगैरे बनवायला. पण कधी कधी मला ते शक्य होत नाही, म्हणून माझे जे काय रुटीनचे जे ब्लॉग असतात किंवा घरातले जे काय ब्लॉग असतात ते मी शूट करते. पण बाहेर आम्ही जिथं राहतो ना, हे जे बाहेरचं असं वातावरण आहे, म्हणजे बाहेरचा असा निसर्ग आहे आजूबाजूला, तर बघायला पण छान वाटतं अशा गोष्टी. आणि हे बघा इथे वेळ दिसते, झाडावर गेले ते, खालून झाडावर गेले, पण तिची जी पानं आहेत ना ती खूप अशी आपण कसं डेकोरेट करतो दिवाळीला म्हणा किंवा गणपतीच्या वेळी जे काय फेस्टिवल असतात ना, तेव्हा आपण झाडांचं डेकोरेशन करतो. ते प्लॅस्टिकची झाडं वापरतो, पण असं जे खरोखरचं जे असतंय ना, आपण नॅचरली बघतो ते पण खूप छान असतं. म्हणजे मनाला एकदम भावून जातं त्या गोष्टी. तर मी सहज शूट केलं आहे, मला ते आवडलं म्हणून मी शूट केलं आहे. आणि दरवेळी माझे जे ब्लॉग असतात ना, तर मला असं वाटतं की मी थोडंफार तरी बाहेरचा निसर्ग आपण थोडासा व्हिडिओमध्ये दाखवावा. तर मी दाखवणार आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खूप सारं प्रेम द्या तुम्ही पण व्हिडिओला, कारण मी थोडीफार मेहनत घेते त्याच्यासाठी. आणि भांडी वगैरे मी आधीच घासून घेतले, कारण थोडंफार सकाळी येऊन बारीकच पडलेलं तेव्हाच घासून घेतले, कारण त्यानंतर मग आंघोळी झाली, माझी देवपूजा झाली, घरातल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या आणि त्यानंतर मग कपडे धुवायला गेले बाहेर. आणि तुम्हाला दिसत असेल मी टोपी घातले, कारण टोपी ह्याच्यासाठी घातले कारण ऊन खूप होतं आणि मध्ये सावली येत होती आणि मध्ये ऊन पडलं ना का खूपच ऊन येतं आहे. अक्षरशः डोकं दुखतं ऊन बसलं ना डोक्यामध्ये, तर त्याच्यामुळे मी टोपी घालूनच काम करते बाहेर कपडे धुवायचे असतात तेव्हा. तर बघा माझे कपडे धुणं चालू आहे इथे. आणि वरती बघा माझं गुलाबाचं झाड आहे, तर मी कट्ट्यावर ठेवलं आहे वरती टाकीच्या बाजूला, तुम्हाला दिसत असेल. तर त्याला छानपैकी फांद्या आल्यात, म्हणजे पानं यायला लागलेत आणि आता परत त्याला फुलं येतील, कळे येतील, छान वाटतं ते. आणि खूप छोटे छोटे येतात कळ्या आणि फूल पण त्याचं एकदम छोटंसं असतं, पण खूप दिवस ते फूल असते. म्हणजे लवकर त्याची ज्या पाकळ्या आहेत ना त्या लवकर पडत नाही, खूप उशीर, म्हणजे खूप दिवस असते, तरी 8-9 दिवस तरी ते असते तसंच. तर त्या बाजूला केळी पण दिसत असेल, केळीचे झाड आहेत तिकडे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे तुम्हाला. आणि आज पावसाचं असं वातावरण वाटत होतं, म्हणून म्हटलं की पटापट कपडे धुवून घ्यावे. आणि मध्येच ऊन पण पाडत होतं आणि मध्ये ढग पण येत होते, असे सूर्याचे असे खाली ढग आले ना का थोडीफार सावली येते आणि परत ती ढग तिथून बाजूला झाले ना का परत ऊन पडतं, असं चालू असतंय. तर इथे माझं कपडे धुणं चालू आहे, म्हटलं की लवकरात लवकर धुवून घ्यावे, कारण वैभवी पण नाही का खूप बाहेर खूप मस्ती करत होती. तिला जरी ते प्लाऊड लावून दिलं ना तरी वैभूची मस्ती खूप चालू असते. ती काय करते, ते प्लाऊड वरती करते आणि प्लाऊडच्या खालून येते बाहेर, असं करते. तर दरवाजा वगैरे बंद करू शकत नाही मी, कारण कसं आहे रडत बसते आणि मग ते असं वाटतं की खूपच आपण तिला बंदिस्त करून ठेवते. मग मी म्हणते की जाऊ दे, येऊ दे, बाहेर किती खेळायचं आहे तेवढे खेळू दे. मी बाहेर काम करत असताना मी तिच्यावर कंटिन्यू लक्ष ठेवत असते, म्हणजे मध्ये उठते मी, नाही तर कंटिन्यू मी तिला आवाज देत असते. तिला म्हणते की खेळायचं असेल तर माझ्यासमोर खेळत जा, तिकडे माझ्या नजरेआड जाऊ नको, मी अशी तिला बजावून मी सांगत असते. कारण कसं होतं आहे, मी इकडे काम करत असते आणि ती तिकडे खेळत असले ना तर ती तिकडे पण जाते, खूप लांब जाते आणि बाहेर रस्ता पण आहे आणि ते गेट असं इझिली उघडू शकतो आणि ती बाहेर जाऊ शकते. तर मी तिला आवर्जून आवाज देत असते आधीमध्ये, वैभू इथेच खेळ, इथेच खेळ, तिथंच खेळत असते. आणि थोडंफार तिला दम द्यावा लागतो,
तेव्हा ती शांत असते तिथंच, नाहीतर मग तिला आणखीन सूट दिली तर मग काय खरं नाही. तर बघा माझे कपडे वगैरे धुवून झाले आणि मग मी कपडे पिळत होते. आणि इथेच पाणी असल्यामुळं आणि टाकी वगैरे असल्यामुळं ना एवढं मेहनतीचं काय वाटत नाही. फक्त उन्हामध्ये कसं होतं आहे माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये कधी कधी पाणी येत नाही, मग कधी कधी टाकीमध्ये पाणी नसतं, मग विहिरीचं वगैरे पाणी आणावं लागतं. पण पावसाच्या दिवशी असं नसतं, पाणी कंटिन्यू चालू असतं आणि एक दिवसाआड पाणी येतं, त्याच्यामुळे टाकी भरलेली असते. आणि ते बाजूचे आहेत आमचे दुसरे भाडेकरू, ते सध्या गावाला गेले, तर मी एकटीच फक्त वापरते. तर काही एवढं माझं वापरणं होत नाही. फक्त काय ते कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी पाणी लागतं फक्त वापरायला, आणि बाकीचं काय प्यायला काय 2 कळशा आणल्या दिवसाच्या तरी मला ॲडजस्ट होऊन जातं. तर बघा इथे कपडे वगैरे पिळून झाले आणि त्याच्यानंतर मग बादली वगैरे मी घासून ठेवत असते. कारण आपण जेव्हा कपडे वगैरे धुतो, भांडी वगैरे घासतो, तेव्हा थोडंफार म्हणजे साबणाचं ते हे बसतं बादलीला, त्याच्यामुळे चिकट होते बादली, म्हणून मी घासून घेते पटकन. त्याच्यानंतर मग कपडे पण वाळत घालायचे होते. मी ह्या बाजूला पण रशी बांधले, बाहेरच्या बाजूला झाडाला बांधले, पण आज पावसाचं वातावरण वाटत होतं म्हणून मी इकडे भिंतीला, तुम्हाला रशी दिसत असेल, मी त्या बाजूला टाकते कपडे. आणि पाऊस जरी आला तरी काय वाटत नाही, कारण ह्या बाजूला भिंतीच्या बाजूला असल्यामुळं ना पाणी वगैरे पडत नाही कपड्यांवर पावसाचं. तर मी ह्या बाजूलाच घालते, आणि जर पाऊस नसला तर मग त्या बाजूला घालते, म्हणजे जिथे मी बाहेर रशी बांधले ना, झाडाला बांधले बाहेर, तिथे मी टाकते. तर बघा आता मी कपडे वाळत घालायला लागले. इथेच बांधलेले आहे, म्हणजे भिंतीच्या बाजूला, तिथे इझी पडतं कपडे घालायला. तर मी आधी कपडे टाकते. मी ही फरशी वगैरे पुसायचे जे कपडे असतात, किचन वाटा वगैरे क्लीन करायचे, ते कपडे मी एका बाजूला टाकते आणि ॲडजस्ट करून मी टाकत असते कपडे. म्हणजे छोटी जर रशी असली ना तरी आपल्याला जास्ती कपडे ॲडजस्ट करता येतात, त्याप्रमाणे मग कपडे टाकते. तर असं असते माझं काम. घरातलं काम आवरलं की असं बाहेरचं काम करावं लागतं, आणि वैभूला सांभाळून असे मला कामं करावी लागतात. तर कधी कधी शूट करणं होत नाही, आणि मी आज छोटासाच व्हिडिओ शूट केला, जास्त पण व्हिडिओ शूट नाही केला. तुम्हाला नक्कीच आवडेल हा माझा व्हिडिओ. तर व्हिडिओ आजचा मी एवढाच इथेच थांबवते. व्हिडिओ जास्त काय व्हिडिओ बनवला नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.